नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांचे आधार, भारतीय संविधानाचे शिल्पकार। सर्वसामान्यांचे आधार, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांनी दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार। डॉक्टर बाबासाहेबांनी दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव अनुष्का आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपणासमोर ज्ञानाचे तेजस्वी सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान कायदेपंडित तसेच दलितांचे कैवारी होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच खूप हुशार होते। शालेय जीवनात त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते खचले नाहीत। त्यांनी दीनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले। त्यांनी डॉक्टरेट व बॅरिस्टर अशा उच्च पदव्या प्राप्त केल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने केली। त्यांनी काळाराम मंदिर दलितांसाठी खुले केले। सामाजिक भेदभाव करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले। महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे हे ओळखून समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला। त्यांना लोक बौद्ध गुरु मानतात। दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले। त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूसपण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व होते। जय भीम, जय भारत। धन्यवाद।